नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे। मी आज आपल्याला ऑनलाईन FIR कशी करायची याबद्दल थोडक्यात कायदेशीर माहिती सांगणार आहे। आपण पूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा। तर आपण ऑनलाईन FIR कशी करायची हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं। पोलीस स्टेशनला जाऊन FIR करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि कोणत्या कायद्यांतर्गत तुम्हाला आपल्याला हा अधिकार आहे हे देखील मी सांगणार आहे। FIR म्हणजे काय तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। भारतीय कायद्यानुसार जर एखादा गंभीर गुन्हा झाला असेल, जसे की मोबाईलची चोरी होणे, वाहन चोरी होणे, ऑनलाईन फसवणूक होणे, कागदपत्रे हरवणे, तसंच सायबर क्राईम झाला असेल कुठल्याही प्रकारचा, तर अशा वेळेस तुम्ही ऑनलाईन FIR करू शकतात। CPC कलम 154 अंतर्गत सायबर गुन्ह्यासाठी तुम्ही थेट भारत सरकारची अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही तक्रार करू शकता। तर वेबसाईट कुठली आहे ती नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल ही त्याची वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करू शकतात। ऑनलाईन FIR करण्याची पद्धत कशी आहे ते बघूयात। तुमच्या राज्याच्या पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता। जसं की महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र पोलीस ही वेबसाईट आहे। सिटिझन सर्व्हिस किंवा ऑनलाईन कंप्लेंट पर्याय तुम्ही निवडा कोणता आहे तो। नंतर तुमचे त्याच्यात नाव टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका, पत्ता टाका आणि घटनेची सविस्तर माहिती नीट लिहा। आवश्यक कागदपत्रे तिथं जोडायला सांगतात, डॉक्युमेंट काय जोडायला सांगतात, तर म्हणजे ऑनलाईन त्याचं तुम्ही अपलोड करा आणि पुरावे देखील मागतात ते देखील तुम्ही अपलोड करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कंप्लेंट नंबर मिळतो, तो तुम्ही जतन करून ठेवा, व्यवस्थित ठेवा। जर पोलीस FIR नोंदवण्यास नकार देत असतील तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देखील तक्रार करू शकता। त्यानंतरही कारवाई न झाल्यास न्यायालयात तुम्ही अर्ज करू शकतात, म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये देखील अर्ज करू शकतात। पण त्यानंतरही कारवाई न झाली तर तुम्ही बाकीच्या प्रोसेस करू शकतात। तसंच खोटी FIR दाखल करणे हा गुन्हा आहे। IPC सेक्शन 182 नुसार अंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते। म्हणून ऑनलाईन FIR करणे ही केव्हाही आपल्याला आता सोपी गोष्ट झालेली आहे, उपलब्ध झालेली आहे। म्हणून जर तुम्हाला पोलीस स्टेशनला जाणं शक्य झालं नाही किंवा तिथे काही अडचण आली, ऑनलाईन पद्धत तुम्ही वापरू शकता। दुसरी कुठली अडचण आली FIR करताना तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने FIR ही करू शकतात। ही थोडक्यात मी कायदेशीर माहिती सांगितलेली आहे। तुम्हाला याचा मोठा व्हिडिओ बघायचा असेल, जास्त डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर मी यावरच मोठा व्हिडिओ केलेला आहे, तो आपण माझ्या लिंकला माझ्या यूट्यूबच्या चॅनलला जाऊन बघू शकतात। आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।